जय महाराष्ट्र मंडळीचं तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या 6व्या मिनी ब्लॉगमध्ये। तर सकाळी बाहेर आलीच आणि बघते तर काय आली होती आपली राधू मॅडम नाशिक फिरेसन। मग काय खेळत होती मी मस्त राधू सोबत। तेवढ्यात कळालं मला की मॅडमांना परत जायचंय गावाला। मग गेली तिला घेऊन देऊन दिलं काकूकडे आणि करून दिलं तिला बाय बाय। आणि दुपारी झोप करून उठलेच होते। लावून दिलं लगेच मम्मीने कामाला, घेतलं झाडू आणि केली सुरुवात कामाला। बऱ्याच जणांना गैरसमज आहे की ही काम नाही करत, या घरी आणि बघा एकदा। हा एवढा पसारा तर मांडून दिला होता मी, तेवढ्यात दिसली पाणीपुरीची गाडी। त्या भाऊला म्हटलं दे ना भाऊ एक प्लेट। भाऊने पाणीपुरी सोबत एक दाबेली पण देऊन दिली होती। तेवढ्यात आपल्याला दिसली गाय। मग काय चला म्हटलं जरा पुण्याचं काम करू। मग तिला पण भाकर देऊन दिली होती आणि आता मी चालली होती माझ्या लहान मैत्रिणीला घेऊन मंदिरात। मस्त दर्शन वगैरे करून आले आणि आल्या आल्या मम्मी म्हणे एवढे कांदे दे म्हणे कापून। म्हटले बा आपल्या स्टाईलमध्ये मस्तपैकी कांदे कापून। आणि आला तेवढ्यात राधूचा आवाज। येऊन गेली होती आपली राधू मस्त फिरून। मग काय मस्त खेळत होती ती माझ्यासोबत आणि हे दोघं खात होते भाऊ मस्तपैकी भेळ। लय तकून गेले होते फिरून। थोड्याच वेळात आले होते भाऊ राधूचे बाबा। मग काय राधू झाली ना भाऊ खूप खुश, नुसतं हसत होती। पप्पांना पण तिच्यासोबतच खेळू वाटतं। तेवढ्यात मॅडमांनी ओढला ना भाऊ पप्पांचा चष्मा। आता लय आगाऊन गेली बरं का आपली राधू। चाललो होतो आता आम्ही फिरायला, निघालो होतो सगळे मस्तपैकी, कारण राधूला पण आवडतं खूप फिरायला। आम्ही फिरतो मस्तपैकी। तुम्हाला जर आपला मिनी ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक कमेंट शेअर करून टाका।